इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे, स्वतःचं चॅनल आहे. विविध क्षेत्रातील विविध अडीअडचणीचे प्रश्न, विविध भ्रष्टाचाराचे प्रश्न अंधारातून प्रकाशित आणण्यासाठी हे खास करून चॅनल बनवलेलं आहे. तर ठाणे महानगरपालिका आता भावी निवडणुका येतात आहे. 2026च्या ठाणे महानगरपालिकेच्या भावी निवडणुका येणार आहेत 2026च्या. या 2026च्या निवडणुकानुसार आता सर्व प्रस्थापित आजी माजी नगरसेवक कामाला लागलेत आणि नव्याने जे इच्छुक उमेदवार आहेत ते तर गुडघ्याला वाशिंग बांधून तयारच आहेत. जुने प्रस्थापित जे एक टर्म झाले, दुसरी टर्म झाली, तिसरी टर्म झाली, चौथी टर्म झाली, पाचवी टर्म झाली तरी 6व्या टर्मला आम्हीच निवडून येऊ आणि नवीन नगरसेवक बनण्यासाठी नवीन इच्छुक उमेदवार तयार आहेत. तर एकंदरीत हा अहवाल पाहता ठाणे महानगरपालिका प्रस्थापित झाल्यापासून 43 वर्ष झाली. प्रस्थापित 1982ला झाले 1 ऑक्टोबर आणि महानगरपालिकेच्या लोकल बॉडी जी 1987ला पहिलं निवडणूक आलं, 92ला दुसरं निवडणूक आलं. पहिल्या निवडणुकीत सत्ता शिवसेनेची आली, परंतु सत्तांकन पलटी झालं. काँग्रेसची सत्ता महापौर झाल्यामुळे काँग्रेसचे 4 वर्ष महापौर होते. पण त्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेचा कारभार स्वच्छ पारदर्शक म्हणजे कुठला तरी भ्रष्टाचार आढळून आला नाही. पण गेले 34 वर्ष शिवसेना अबाधित सत्ता राबवते आणि ह्या अबाधित सत्तेमध्ये या ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेने पूर्ण महानगरपालिका लूटलेली आहे. पूर्ण महानगरपालिका भिकारी बनवलेली आहे. कार्ड विकास कामे घेत टक्का, कार्ड विकास कामे घेत टक्का, कार्ड विकास कामे घेत टक्का. तो टक्का साधासुद्धा नाही, एका दुसरा टक्का नाही, तर 40% 40% 40%. आता हा टक्केवारीचा घोटाळा जे बोलतात ना, आमच्या धर्मवीरांनी आम्हाला सर्व काय दिलं, धर्मवीरांची मार्गदर्शक तत्वे, धर्मवीरांनी आम्हाला सर्व काय दिलं, धर्मवीरांची मार्गदर्शक तत्वे जे नेते बोलत आहेत, खरोखर धर्मवीरांची मार्गदर्शक तत्वे आहेत, आम्ही मान्य करतो. पण धर्मवीरांची मार्गदर्शक असे नाही की बोलले की टक्केवारी घोटाळे करा. स्वतः धर्मवीरांनी त्या काही 28 वर्षापूर्वी चंद्रशेखरच्या कालखंडाच्या आधी 14% घोटाळा काढला. या 14% घोटाळ्याचं विविध चौकशा नेमल्या. काही झालं नाही, कोणावरती कुठल्या कारवाई झाल्या नाहीत. फक्त नावाला चौकशा झाल्या, प्रसिद्धी झाली, भरपूर गडबड गोंगाट झाला. 14% भ्रष्टाचार, 14% भ्रष्टाचार. परंतु 14% भ्रष्टाचाराचा कुठे काही लयलूस नाही, कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही, झालेल्या भ्रष्टाचाराच्या पैशाची वसुली नाही. तसंच नियमबाह्य मंजूर विकास कामे 5 कोटीचा घोटाळा. काय बोलतात मंजुरीपूर्व मंजुरी, काय बोलतात ना त्याला, मंजुरीपूर्व मंजुरी म्हणजे स्थायी समिती मंजुरी नाही, महासभेची मंजुरी नाही, परंतु कामे होत आहेत तोंडी आदेशाने. स्थायी समितीची मंजुरी नाही, महासभेची मंजुरी नाही, परंतु कामे तोंडी आदेशाने होतात. त्याचं नंतर प्रस्ताव बनवला जायचा आणि नंतर त्याला मंजुरी घेऊन मग बिले काढली जायची. त्यावेळेस मजूर सोसायट्या होत्या. त्यामुळे ह्या तोंडी आदेशाची कामे
काही प्रमाणात बजेट नसल्यामुळे प्रलंबित राहिली आणि प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांचा कालांतराने 5% घोटाळा, 5 करोडचा घोटाळा, 5 करोडच्या घोटाळ्याच्या प्रस्ताव फालीचा भ्रष्टाचार गाजला, बराच प्रकार घातला, बरंच प्रेशर आलं, पण कोणाला काही बिलं मिळाली नाहीत. अजून पण बिलं मिळालेली नाहीत त्या 5 करोडची. अशा प्रकारचा खुदबखुद धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा भ्रष्टाचार काढला. चौकशा झाल्या, विविध लोकप्रतिनिधींची नावे, अधिकाऱ्यांची नावे आली. शहर विकासचा घोटाळा काढला, भूखंड घोटाळा. सुहास सामंतपासून अनेक अधिकाऱ्यांची नावे आली, सुहास सामंतपासून अनेक अधिकाऱ्यांची नावे आली. पोलीस चौकशा झाल्या, केसेस झाल्या, परंतु त्या भूखंडांचं काय झालं आहे कोणाला माहीत नाही. जसं 14 कोटीच्या घोटाळ्याचं बोबाटा झाला, परंतु त्या चौकशी अंतर्गत 5 पैसेसुद्धा वसुली महानगरपालिकेच्या तिजोरीत झाली नाही. 5 कोटी प्रकरणं घोटाळ्याची उघड झाली, त्याचे 5 पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले नाही. ठाणे शहरातला शहर विकास विभागात वाटलेला भूखंड घोटाळा, त्याचे प्रकरण निघाले. सुहास सामंतपासून सगळ्या अधिकाऱ्यांची नावे, नगरसेवकांची नावे प्रस्थापित. त्या भूखंडाचं काही झालं माहीत नाही. आता या 2016च्या घटनेकडे या. 2016मध्ये बॉलिवूड गार्डन घोटाळा, जुनं ठाणे नवे ठाणे घोटाळा, बॉलिवूड गार्डन घोटाळा. 2016कडे मी आलो आहे. 2016मध्ये बॉलिवूड गार्डन घोटाळा, जुनं ठाणे नवीन ठाणे घोटाळा. जुनं ठाणे नवीन ठाण्यामध्ये त्या मूर्तिकाराला ॲडव्हान्स पेमेंट 8 कोटी रुपये दिलं गेलं. ॲडव्हान्स पेमेंट 8 कोटी का 10 कोटी दिलं गेलं. ॲडव्हान्स पेमेंट 10 कोटी दिलं गेलं आणि त्या मूर्तींची किंमत 10,000 असेल तर तिथे 1,00,000 रुपये लावले. 10,000 असेल तर तिथे 1,00,000 रुपये लावले गेले. हा उदाहरण आहे, मी उदाहरण सांगतो आहे. किती लावले माहीत नाही, पण 10,000 असेल तिथे 1,00,000 लावले गेले. अशा प्रकारे तो 16 कोटीचा जुना ठाणे नवीन ठाण्याचा स्कॅम आहे. त्यामुळे लेखा परीक्षण अंती, तांत्रिक परीक्षण अंती तपासणी केली असता सदर जुने ठाणे नवे ठाणे जे काही वास्तू बनवल्या होत्या त्या वास्तूंची किंमत तेवढी नव्हती, परंतु 10 कोटी ॲडव्हान्समध्ये भरले गेले. 10 कोटी ॲडव्हान्समध्ये बिलं दिली गेली. जे काही स्टॅच्यूज बनवले त्याचे. महासभेमध्ये भ्रष्टाचार गाजला, महासभेमध्ये भ्रष्टाचार गाजला. अधिकाऱ्यांच्या चौकशा चालू झाल्या, परंतु 5 पैसे महानगरपालिकेच्या महसुलाची वसुली झाली नाही. 5 पैसे महानगरपालिकेच्या वसुली झाली नाही. सांगतोय. बॉलिवूड गार्डन ND स्टुडिओचे सर्वस्व नितीन देसाई याने बॉलिवूड गार्डन चालू केलं. जो प्रस्थापित गार्डन होतं, प्रस्थापित लोकांना मॉर्निंग वॉक करायला 10,000 वसायची लोकमान्य सावरकर नगर वर्तकनापासूनच्या लोकांसाठी गार्डन होतं, पण ते प्रस्थापित गार्डनची विल्हेवाट लावली. स्थानिक आमदार प्रताप सरनाईकने, स्थानिक नगरसेवक व्यंग सरनाईकने प्रस्थापित गार्डनची वाट लावली आणि आधी ते गार्डन बंद स्थितीत आहे, चालू नाही. फक्त आता मी पाठपुरावा केल्यामुळे, मी स्वतः पाठपुरावा केल्यामुळे गेल्या 2 वर्ष आत्ता कुठेतरी संरक्षक भिंत चारी बाजूने बांधली गेली आहे. संरक्षक भिंत. त्यामुळे त्या गार्डनचा विकास करण्याची मी मागणी माझ्या पत्रावर दिलेली आहे. त्याबाबत रोज अधिकाऱ्यांशी माझा सुसंवाद असतो. रोजच्या रोज सुसंवाद की बाबा ते प्रस्थापित गार्डन निवडणूक पूर्ण मला हवे आहे. विविध शौचालय नादुरुस्त, बंद नादुरुस्त शौचालय, सुलभ शौचालय. या रवींद्र शिंदेने स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे अंतर्गत BOT शौचालय योजना राबविली. स्वच्छ भारत सुंदर भारत अंतर्गत नरेंद्र मोदींची योजना राबविली. अशा प्रकारच्या योजना राबविल्या. अनेक विकास कामे केली. त्यामुळे जो काय
महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार बोकाळतोय, विकास कामांच्या नावाखाली करोडच्या करोड रुपये टक्केवारी स्वरूपात खायचे आणि नागरिकांना कुठल्या सुविधा द्यायच्या नाहीत. परंतु ज्या ज्या बंद पडलेल्या सुविधा आहेत, या रवींद्र शिंदेने अधिकारी असतानाही लोकांच्या गोरगरिबांची कामे केली. आधी माझं नाव घेतात. या रवींद्र शिंदे आजही गोरगरिबांची कार्यकारी पदावर असताना कामे केली. आधी लोक माझं नाव घेतात, कारण मी झोपडपट्टीतून आलेला आहे. झोपडपट्टीतले गोरगरिबी काय आहे जाणतो. त्यामुळे झोपडपट्टीचा विकास केला. रस्ता रुंदीकरण असो, चंद्रशेखर साहेबांनी जेवढ्या झोपडपट्टी प्रस्थापित केल्या त्या सर्वांना नागरी सुविधा देण्याचं काम ह्या रवींद्र शिंदेने केलं. कुठले कार्यकारी अभियंता, कुठले उपनगर अभियंता कोणी यायचं नाही. संपूर्ण प्रस्ताव रवींद्र शिंदे त्याकाळी ज्युनियर इंजिनियर असताना चंद्रशेखर साहेबांकडून मंजूर करून घ्यायचा आणि तात्काळ कामे चालू घ्यायची. म्हणजे गोरगरिबांना कुठल्याही अडचणी येऊ दिला नाही. कारण मी गोरगरिबातलं कुटुंबातला समय मला नागरी सुविधाचे माहिती आहे. त्यामुळे विकासाला चालना, गटारे, पायवाटा, शौचालये, मग तो कळव्याचा महात्मा फुले नगर असो, मग तुळशीरामचं धर्मवीर नगर असो, मग ते शिळीफाटा खिडकाळीचा पुनर्वसनचा असो, संपूर्ण पुनर्वसन क्षेत्र रवींद्र शिंदेने विकसित केला. अशा प्रकारचं प्रभावी काम आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत कामगारांच्या न्याय हक्कासाठी स्वतंत्र मजूर पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत निशाणीवर आमदार केळकर साहेब, संजय केळकर साहेबांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यासोबत आहे. कारण केळकर साहेब कामगारांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करून कामगारांचे प्रश्न विधानसभेपर्यंत मांडतात. माझे प्रश्न विधानसभेपर्यंत जातात. जो मला सहकार्य करतो त्याला मी सहकार्य करतो आहे, जे मला सहकार्य करतात त्याला मी सहकार्य करतो. आणि माझा 22 नंबरचा प्रभाग आहे, खाटरोड महात्मा फुले नगर. हे माझं जन्मठिकाणी. माझं शिक्षण 30 वर्षाच्या होईपर्यंत तिकडे झालं. नंतर सेवेमध्ये नोकरीत आलो आणि नंतर मी आता त्या प्रभागात जरी राहतो, राजीव संजयमध्ये होतो, नंतर वर्तकनगर 2 CVRमध्ये राहतो 30 वर्ष. जरी राहत असेल तरी आमची नाळ आहे. आमचं भलं मोठं बुद्धविहारचं खुले रंगमंच बुद्धविहार आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, जे वडिलांनी प्रस्थापित केली. हे सगळं आपल्याला विकसित करायचं आहे. आणि संपूर्ण खाटरोड परिसराचं रस्ता रुंदीकरण करायचं आहे. रस्ते, फुटपाथ, डिवायडर, झाडी, गार्डन, उद्यान, हे सगळ्या गोष्टी मी करणार आहे. तो परफेक्ट मास्टर प्लॅन हे रवींद्र शिंदे तयार केलेला आहे आणि आयुक्तांशी माझे बोलणं झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकपूर्व एक दौरा, ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एक दौरा प्रभाग क्रमांक 22मध्ये मी आयोजित करणार आहे. तर आपल्याला बोलायचं आहे भ्रष्टाचाराविरुद्ध. तर भ्रष्टाचाराचा मुद्दा असा आहे की ठाणे महानगरपालिकेला प्रस्थापित 32 माळ्याचं रेमंड सिंगाने याच्या ॲम्युनिटी भूखंडावरती भलं मोठं महानगरपालिका कार्यालय होते. हाफिज कॉन्ट्रॅक्टरने ते डिझाईन केलेले आहे आणि ते असं डिझाईन केलं की ताज हॉटेलसारखं डिझाईन केलेलं आहे. ते असं डिझाईन केलं की ताज हॉटेल दिसतं तसं ते कार्यालय बनवलेलं आहे. आता 32 माळ्याचं कार्यालय आहे. स्थायी समिती सभागृह, महासभेचं सभागृह, हे संपूर्ण यंत्रणा, त्याच्यामध्ये पार्किंग सुविधा, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या प्रकल्पाला जवळजवळ 1000 कोटी रुपये खर्च येणार आहे. विकास कामे व्हावीत, विकास कामाला विरोध नाही, विकास कामे व्हावीत, विकास कामाला विरोध नाही. परंतु गोरगरीब कामगारांची थकीत देणी ही दिली गेली पाहिजे. गरीब कामगारांची थकीत देणी गेली पाहिजेत. विकास कामाला निधी आहे तर कामगारांचे निधी द्यायला पैसे का नाही आहेत? प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएट फंड, रजेचा पगार, ओव्हरटाईम, 7वं वेतन, 5-5 वर्ष झाली, तो आम्हाला व्याज द्या अशी आम्ही मागणी आहे. तर अशा प्रकारचं 1000 कोटीचं हॉस्पिटल, गडकरी रंगायतन 30 कोटी रुपये खर्च, शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर 60 कोटी रुपये का 100 कोटी रुपये खर्च, वागळे प्रभाग समितीमध्ये मुगाबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल 22ला बांधलं, 26,67,94,000 रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांनी केला. कागदोपत्री पुरावे आहेत. ठाणे शहरामध्ये ठाणे मागे चाललं आहे काय?
SRA आणि क्लस्टरमध्ये अनेक घोटाळे चालू आहेत. ज्या विकासकांना परमिशन दिले ते विकासक काम करतच नाहीत. तर नव्याने चेंज ऑफ बिल्डरचा लॉचा चुकीचा वापर करून नव्याने ते भूखंड दुसऱ्याला विकले गेले आहेत. म्हणजे हा एक भ्रष्टाचाराचा कॅम आहे. तो पण मुख्यमंत्री यांनी ईडीकडे पाठवलेला आहे. आणि त्यावरूनच काल ठाणे महानगरपालिकेमध्ये संदीप माळवी मला मारायला आले. कारण की तो पूर्ण स्कॅम ओपन केला. पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्याची तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे आणि बिंदू नामावळी घोटाळा, रोस्टर घोटाळा, बिंदू नामावळी घोटाळा, रोस्टर घोटाळा करून SCची पदोन्नती खाल्ली आणि खुल्या वर्गाला दिली. म्हणून संदीप माळवीची आयोगासमोर चौकशी चालू आहे. आणि त्यामुळे संदीप माळवी हे भडकलेले आहेत. जे मी स्कॅम केले ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. मला धमक्या येतात. खुद्द भूत कार्यालयामध्ये महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयामध्ये संदीप माळवीने मला धमकी दिली, तुला ठार मारून टाकेल, तुला काय ठोकून टाकेल, तुला ठार मारून टाकेल, अशा प्रकारच्या धमक्या. कारण त्याच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे म्हणून तो अशा प्रकारच्या धमक्या देतो आहे. एक शासकीय अधिकारी वर्ग 1, शासकीय वर्ग अतिरिक्त आयुक्त 1 अशा प्रकारच्या धमक्या देणे ह्या शोभत नाही. तर त्यांचे मी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्या मी चौकशा, उघड झालेला भ्रष्टाचार त्याला मी निलंबित करायला सांगितलेलं आहे. कारण त्याने माझ्या आईबाबाचा उद्धार केला तर तो निलंबित हा होणार. मी मागे हटणार नाही. बरेच अधिकारी मला समजवतात, बरेच लोकप्रतिनिधी आहेत मला समजवतात, बरेच कार्यकर्ते माझे संघटनेचे पदाधिकारी मला समजवतात. मी समजवायला मी ऐकायला तयार आहे. 14 वर्ष माझ्यावर अन्याय झाला, 10 वर्ष माझ्यावर अन्याय झाला पदोन्नतीमध्ये. आज 3 पदोन्नत्या मागे यायला वेळ नाही तर मी नगराभियंता झालो असतो. मी सगळं सहन करतो आहे, मूग घेऊन सहन करतो. पण किती सहन करायचं यालापर्यंत मर्यादा आहे. ते केलं, पैसे बुडवले, पैसे दिले जात नाहीत, वेतनं दिली जात नाही, पदोन्नतीचं नुकसान केलं, माझं करिअर बर्बाद केलं या संदीप माळवीमुळे. त्यामुळे संदीप माळवीला तर मी सोडणार नाही. आणि याने अनेक स्कॅम केले, 4-4 नियमबाह्य पदे उपभोगते. आणि काल मला अंगावर मारायला धावून आले. त्यामुळे तो पूर्ण त्याची वाट लावणार आहे. मी हे ठरवून टाकतो आहे आणि संपूर्ण भ्रष्टाचार स्कॅम उघड करतो. येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेमध्ये जर आपल्याला ठाणे नगरीतला भ्रष्टाचार मोडीत काढायचा आहे, कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यांचा निधी त्यांना मिळत, कामगारांची घरे मिळवून द्यायची असेल आणि भ्रष्टाचाराचा समूळ नष्ट करायचा आहे, स्वतंत्र मजूर पक्ष मध्ये सामील व्हा. 131 उमेदवार आपल्याला निवडण्यात. जिथे जमेल तिथे भारतीय जनता पार्टीबरोबर युती होईल, जिथे जमेल तिथे भारतीय जनता पार्टीवर युती होईल. पण आपला स्वतंत्र मजूर पक्ष 131 उमेदवार लढतो आहे आणि त्याची चाचपणी लवकरच चालू होणार आहे. मला वाटतं 1 तारखेपासून करावी असं डिसेंबरच्या. त्या अनुषंगाने इलेक्शन माहोल येतं हे कळेल एवढंच सांगायचं. आणि भ्रष्टाचार स्कॅम आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये स्थावर मालमत्तेमध्ये भ्रष्टाचार पूर्वीपासून आहे, आजच नाही आहे. तुम्ही अनेक वेळा हे आयुक्तांना सांगायचा प्रयत्न केला, जेवढ्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा सर्वे करा. कोणाकोणाला प्रॉपर्टी फुकटात दिल्यात त्या परत मिळवा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, महसूल करा, भाडे वसूल करा. तर ठाणे महानगरपालिकेमध्ये महसुलामध्ये वाढ होईल. ज्या महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीचे अतिक्रमण करून ते आपण तोडू शकत नाही. नाल्यावरचे अतिक्रमणे, अनिल बांधके, जवळजवळ 100 कोटीचा निधी जमा होते. त्याचा सर्वे मी ऑन सेवेत असताना केलेलं, त्याची फाईल पण आहे. परंतु प्रस्थापित नगर अभियंता त्यावेळचे जसवल आयुक्त हे घाबरले.